नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली शिके अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्नसंच बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। सुरू करूया आपला व्हिडिओ। बघा, प्रश्न पहिला आहे, म्हणीचा अर्थ ओळखा। म्हण दिलेली आहे, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही। या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आणि बाकीच्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहेत। बघा, प्रश्न समजून घ्या। म्हणीचा अर्थ ओळखा। म्हण आहे, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही। तर पर्याय बघा, काठी मारल्याने आभाळ फाटत नाही, रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही, परिस्थिती नेहमीसारखी राहत नाही, काठी मारून वाईट व्हायचे नाही। तर दिलेल्या पर्यायापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही। म्हणीचा अर्थ काय आहे? रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही। याचा अर्थ रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही। पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे। नेक्स्ट प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 2 आहे, योग्य म्हणीचा वापर करा। निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो, म्हणूनच म्हणतात की रिकामी जागा आहे समोर। बघा, याचं उत्तर आहे पर्याय बघूयात आपण। नाक दाबले की तोंड उघडते, पालथ्या घडावर पाणी, निंदकाचे घर असावे शेजारी, पुढच्याला ठेच मागचा शहाणा। तर या म्हणीचा पर्याय कोणता आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3, निंदकाचे घर असावे शेजारी। निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो, म्हणूनच म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी। पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे। नेक्स्ट बघा, डोळ्यात खुपणे म्हणजेच पर्याय बघा, संकट येणे, राग येणे, नुकसान होणे, सहन न होणे। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आपण बघूया त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4, सहन न होणे। डोळ्यात खुपणे म्हणजे सहन न होणे। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे। नंतर बघा, उंबराचे फूल या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? उंबराचे फूल या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? पर्याय बघा, चांगला माणूस, श्रीमंत माणूस, वारंवार न दिसणारा माणूस, शेती करणारा माणूस। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वारंवार न दिसणारा माणूस। उंबराचे फूल या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे वारंवार न दिसणारा माणूस। नेक्स्ट बघा, मती गुंग होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर पर्याय बघा, आश्चर्य वाटणे, विचार करणे, तल्लीन होणे, लक्ष विचलित न करणे। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आश्चर्य वाटणे। मती गुंग होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे आश्चर्य होणे। पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आहे। नेक्स्ट बघा, निरपेक्ष म्हणजे काय? निरपेक्ष या शब्दाचा अर्थ आहे पर्याय बघा, लिहिता वाचता न येणारा, रात्री फिरणारा, कशाचीही अपेक्षा नसणारा, कोणतीही व्यसन नसलेला। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3, कशाचीही अपेक्षा नसणारा। पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे। निरपेक्ष म्हणजे कशाचीही अपेक्षा नसणारा। नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे, मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे। बघा, मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे या शब्दसमूहाकरिता खालीलपैकी योग्य पर्याय निवडा। तर याचं पर्याय बघा, सिंहावलोकन, संस्मरणीय, युग प्रवर्तक, चिरंजीव। तर याचं उत्तर काय असणार आहे? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सिंहावलोकन। मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे या शब्दसमूहाकरिता खालीलपैकी योग्य उत्तर आहे सिंहावलोकन। नेक्स्ट बघा, दुःखाने सोडलेला लांब श्वास या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा। तर पर्याय बघा, दीर्घ श्वास, निश्वास, सुस्कारा, उच्छ्वास। तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, सुस्कारा। दुःखाने सोडलेला लांब श्वास या शब्दसमूहाबद्दल पर्याय आपला आहे पर्याय क्रमांक 3, सुस्कारा। प्रश्न क्रमांक 9 बघा, कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिले नाही? पर्यायापैकी कोणत्या शब्दाचे रूप हे बरोबर लिहिलेले नाही आपल्याला बघायचं आहे। बघा, पर्याय आहेत जाऊन, ठेवून, देऊन, घेऊन। तर यापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ठेवून। ठेवून या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही। नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 10, अयोग्य शब्द ओळखा।
पोत्यांची थप्पी, नाण्यांची चवड, भाकरींची रास, हरणांचा कळप. तर यापैकी अयोग्य शब्द कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाकरींची रास. अयोग्य शब्द कोणता? पर्याय क्रमांक 3 भाकरींची रास. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 11 आहे किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा काय असतो? पर्याय बघा घोस, लोंगर, ढीग, झुपका. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोंगर. केळ्यांचा लोंगर असतो. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 12 आहे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक पर्याय बघा शिवाजी सावंत, बाबासाहेब पुरंदरे, विश्वास पाटील, जयसिंगराव पवार. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिवाजी सावंत. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत हे आहेत. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 13 आहे मराठी भाषा दिन कधी असतो? तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण बघूयात मराठी भाषा दिन कधी असतो. उत्तर आहे पर्याय बघा 1 मे, 15 ऑगस्ट, 27 फेब्रुवारी, 1 जानेवारी. तर यापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 27 फेब्रुवारी. मराठी भाषा दिन हा 27 फेब्रुवारी रोजी असतो. प्रश्न क्रमांक 15 बघा, आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नको भीम हवेत. अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा. अधोरेखित शब्द आहे सुदामा नको भीम. तर या शब्दाचा प्रकार कोणता आहे? पर्याय बघा विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम, समूहवाचक नाम. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सामान्य नाम. आम्हाला आजच्या विद्यार्थ्यास सुदामा नको भीम हवेत या अधोरेखित शब्दाचा प्रकार आहे पर्याय क्रमांक 3 सामान्य नाम. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.